लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणीची मकर संक्रांत ही गोड करण्यासाठी शासनाकडून खूप मोठा निर्णय आलेला आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यात 6 हप्त्याचे वितरण हे करण्यात आले आहे आणि आता नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देखील मिळणार आहे। आता या महिन्यामध्ये 14 तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणानिमित्तच आता लाडक्या बहिणींना शासनाकडून खूप मोठे गिफ्ट हे देण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची मकर संक्रांत ही अतिशय गोड होणार आहे। तर कशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणीची मकर संक्रांत गोड होणार आहे, लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार आहे। या तारखेला बहिणीच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, परंतु फक्त त्याच बहिणीला मिळणार लाभ। तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहे आणि मकर संक्रांत ही बहिणींची गोड होणार आहे, परंतु याच बहिणीला मिळणार लाभ। या ठिकाणी कोणत्या बहिणीला लाभ मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना नाही, या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा झाले, म्हणजे 2025 मध्ये हे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा झाले। आता महिलांना नवीन वर्ष मध्ये म्हणजे 2025 मध्ये देखील हे पैसे मिळणार आहे। जानेवारी मध्ये महिलांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे तो हप्ता आता संक्रांती सणाची आवश्यकता साधून महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून संक्रांती निमित्ताने हप्ता जमा केला जाणार आहे, अशी बातमी समोर आली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 5000 रुपये मिळाले आहेत, म्हणजे आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांना मिळाले आहेत। आता जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा होण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडकी बहिणींची संक्रांत ही गोड होणार आहे आणि त्यांना अगोदर पैसे आले नसतील तर देखील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सर्वच महिलांना संक्रांत या ठिकाणी गोड करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे, परंतु तरी देखील काही महिला अशा आहेत की ज्यांना हप्ता मिळणार नाही आहे। तर त्या महिला कोणत्या आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत। सोबतच मित्रांनो, अशा प्रकारची माहिती देखील मिळालेली आहे की मकर संक्रांती निमित्त महिलांना शासनाकडून एक स्पेशल गिफ्ट देखील दिले जाणार आहे आणि ते गिफ्ट म्हणजे या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना 4000 रुपये देखील मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने त्यांना भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून या ठिकाणी ऍडव्हान्स हप्ता हा देण्यात आलेला होता, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। सोबतच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती संक्रांती निमित्त जमा करण्याची शक्यता आहे। मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही जुलै महिन्यापासून केली होती। त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया होऊन राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा केले। अशा प्रकारे आता डिसेंबर 2025 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यावरती 9000 रुपये जमा केले आहे। गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना खूपच चांगल्या प्रकारची आहे। यातून महिलांना दर महिन्याला आर्थिक लाभ मिळत आहे। पुढील 5 वर्षे तरी हा लाभ महिलांना मिळणार आहे हे निश्चित आहे, परंतु अशातच काही लाडक्या बहिणींना मोठा झटका देखील बसणार आहे, त्यांना हप्ता मिळणार नाही। त्यांचे काय कारण आहे हे पुढे आपण पाहणारच आहोत। पण आता कोणत्या महिलांची संक्रांत गोड होणार, संक्रांतीनिमित्त महिलांना मिळणारच आहे, सोबत महिलांना सरकार गिफ्ट देणार असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना संक्रांतीला एकूण 1500 प्लस 3000 रुपये गिफ्ट असे एकूण 4500 रुपये जमा होतील। त्यामुळे महिलांची संक्रांत गोड होणार आहे। आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली, पण तो हप्ता किती तारखेला जमा होणार याकडे महिलांचे लक्ष आहे आणि आता आज संक्रांत देखील आहे। त्यामुळे सरकार महिलांच्या खात्यावर योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा करेल अशी आशा सर्वांची आहे, कारण आता राज्य सरकार बहिणींना देण्याच्या तयारीत आहे। कारण मागे काही हप्ते देखील अशाच सणासुद्धाच्या दिवशी सरकारने महिलांच्या खात्यात जमा केला आहे। त्यामुळे आता देखील मुहूर्त जमा केला जाऊ शकतो, कारण सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्राकडून
सरकारकडून मिळालेली आहे। यामुळे या मुहूर्तावर जर महिलांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा झाले तर खरोखर महिलांची संख्या आणखीनच गोड होईल। दरम्यान लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांची अर्जाची छाननी सरकारने सुरू केलेली आहे। त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाही त्या महिलांना यापुढे लाभ बंद होणार आहे। सोबतच मागे जर त्यांना या योजनेचे हप्ते मिळाले असतील ते पैसे देखील अशा महिलांना सरकारला परत करावे लागणार आहे। या राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत। तसेच बऱ्याचशा महिला संजय गांधी योजनेचा लाभार्थी देखील आहेत। अशा महिलांना अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे, कारण सरकारने ज्या महिला सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत अशा प्रकारचे नियम आहेत। त्यामुळे अशा महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, म्हणजेच 1,40,00,000 महिला ज्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्याची मात्र संख्या गोड होण्याची शक्यता आहे, कारण सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावर मकर संक्रांत या सणाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।